श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 7 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. समाधान हीच खऱ्या आनंदाची खूण आहे. श्रीराम. पुराणात वर्णन केलेली मनू आणि मासा ही गोष्ट प्रसिद्ध आहे. नदीत स्नान करताना मनूच्या ओंजळीत एक छोटा मासा येतो. तो मासा बोलू लागतो, हे राजा, मला परत नदीत सोडू नकोस, तुझ्या राजवाड्यात ने. मासा बोलतो. हे पाहून मनूला त्यात दैवी शक्ती आहे असं वाटलं. त्याने माशाला हौदात सोडले. एक दिवसात त्या माशाचा देह मोठा होई. त्यामुळे हौद, विहीर, तलाव आणि नंतर शेवटी तो मासा इतका मोठा झाला की मनूने त्या माशाला सागरात सोडले. सागरात जाताना मासा म्हणाला, कल्पांतकाळी मोठा जलप्रलय होईल, तेव्हा मी परत तुला भेटेन, तुझे मी रक्षण करीन. ब्रह्मांडाची पुनर्निर्मिती होईपर्यंत तुझा सांभाळ मी करीन. ही कथा रूपकात्मक वाटते. मनू म्हणजे सामान्य माणसाचं प्रतीक आणि मासा हा मनूच्या वासनेचं प्रतीक. वासना तृप्त होत नाही, ती सारखी वाढते. नवे नवे जलाशय म्हणजे महत्वाकांक्षेचे प्रांत तिच्या तृप्तीसाठी माणूस शोधतो. जलप्रलयापर्यंत, अगदी ब्रह्मांडाचा अंत होईपर्यंत ती जिवंत राहते. ही वासना स्वतः मरत नाही, तिचा प्रलय होत नाही आणि त्या ब्रह्मांडाच्या प्रलयकाळी मनूलाही ती वासना जिवंत ठेवते. कारण मनू म्हणजे माणूस. मेला तर वासनेला जिवंत कोण ठेवणार? अतृप्त वासना आणि तिच्या मागे धावणारा हा माणूस यांचं नातं सनातन आणि अतूट आहे. त्यामुळे माणूस समाधान हरवून बसला आहे. तो सारखा धावत आहे. नवी नवी स्वप्ने त्याला अशांत करतात. एक यशस्वी डॉक्टर होते. प्रति धन्वंतरी अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मुलांचं शाळेत लक्ष नव्हतं. काय करावं? डॉक्टरांना काळजी पडली. त्यांनी मुलाला सांगितलं, यावर्षी फक्त एकदाच वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळव, मी तुला हवं ते बक्षीस देईन. मात्रा लागू पडली. मुलाने अभ्यास केला, प्रथम क्रमांक मिळवला. त्याची आकांक्षा जागी झाली. त्याला चटक लागली. तो डॉक्टर झाला. वडिलांना धन्य वाटले. पित्यापेक्षा मोठं हॉस्पिटल काढण्याच्या मागे तो लागला. भौतिक क्षेत्रातलं यश समाधान देत नाही. त्या यशाची नशा चढते. ही वासना मरेपर्यंत राहते. निर्वासन झाल्याशिवाय समाधान नाही, शांती नाही. महान तपस्वी राजर्षी जडभरताची गोष्ट प्रसिद्ध आहे. राजत्याग करून वनात गेल्यावर जडभरत हरणशावकाच्या प्रेमात पडतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. समाधान निरासक्तीत आहे, मनाच्या विरक्तीत आहे. संसारात राहूनही अलिप्तपणे भोगलेत तर वासनेचा दंश होणार नाही. जनक राजाने विदेही होऊन राजवैभव भोगले, तसं असावं. सुखी माणसाचा सदरा ही कथा प्रसिद्धच आहे. वैभवात लोळणारा राजा सतत व्याधीग्रस्त असे. राजवैद्याने सुखी माणसाचा सदरा घालण्याचा उपाय राजाला सुचवला. शोध सुरू झाला. राज्यात
सुखी समाधानी माणूसच सापडेना. शेवटी गावाबाहेर हिरवळीवर आनंदाने गाणे गात लोळत असलेला माणूस सापडला. राजाच्या सेवकांना हायसं वाटलं, पण सुखी माणसाच्या अंगावर सदराच नव्हता. राजाजवळ सदरे शेकड्यानी होते, पण तो सुखी नव्हता. ज्याच्याजवळ एकही सदरा नव्हता तो सुखी होता. राजाला हाव सुटत नव्हती. हाव नव्हती, तो समाधानी होता. मानवानं खरं समाधान कुठं आहे हे शोधावं. त्यानं अंतर्मुख होऊन विवेक करावा. नित्यानित्य विवेकाने त्याच्या लक्षात येईल की माझं आत्मरूपच स्वयंभू परमानंदाचा अमृतकुंभ आहे. बाहेरच्या जगात आनंद शोधला तर तो क्षणिक आहे, तो इंद्रियगम्य आहे. देह गेल्यावर तो कुठे शोधायचा? देह नश्वर, वस्तू नश्वर, म्हणून ते समाधानही नश्वर. याची आसक्ती नको. समर्थ म्हणतात, न लगे मुक्ती संपदा. ऐहिकातील संपदा तर नकोच, पण पारलौकिकातील स्वर्गसुखाला तुच्छ मानणारी मुक्तीही नको. केवढी अनासक्ती! या अनासक्त वृत्तीमुळेच आनंदाचे डोही संत तुकाराम डुंबत होते. ठेविले अनंते तैसेची राहावे, यात समाधान व आनंद आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.